नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के स्पर्धा परीक्षा आरत या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी महत्त्वाचे 20 प्रश्न। प्रश्न क्रमांक पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 2 14 एप्रिल 1891, पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी 1950 आणि पर्याय क्रमांक 4 1 मे 1960। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 14 एप्रिल 1891। प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 महू मध्य प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर। या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महू मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव काय होते? पर्याय क्रमांक 1 भीमराव रामजी आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 रामजी भीमराव आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 भीमराव आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 4 बाबासाहेब रामजी। या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भीमराव रामजी आंबेडकर। प्रश्न क्रमांक 4, डॉक्टर आंबेडकरांच्या वडिलांचे नाव काय होते? पर्याय क्रमांक 1 रामजी मालोजी सकपाळ, पर्याय क्रमांक 2 गोपाळ आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 लक्ष्मण आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 4 शंकर आंबेडकर। या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रामजी मालोजी सकपाळ। प्रश्न क्रमांक 5, आंबेडकरांनी कोणत्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले? पर्याय क्रमांक 1 अभियांत्रिकी, पर्याय क्रमांक 2 कायदा आणि अर्थशास्त्र, पर्याय क्रमांक 3 वैद्यक आणि पर्याय क्रमांक 4 कला। या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कायदा आणि अर्थशास्त्र। प्रश्न क्रमांक 6, बाबासाहेबांनी कोणत्या देशात शिक्षण घेतले? पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 अमेरिका आणि इंग्लंड, पर्याय क्रमांक 3 जपान आणि पर्याय क्रमांक 4 जर्मनी। या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका आणि इंग्लंड। प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस। या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 8, डॉक्टर आंबेडकरांना भारतरत्न कधी मिळाले? पर्याय क्रमांक 1 1985, पर्याय क्रमांक 2 1990, पर्याय क्रमांक 3 1995 आणि पर्याय क्रमांक 4 2000। या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1990। प्रश्न क्रमांक 9, डॉक्टर आंबेडकरांनी कोणता धर्म स्वीकारला? पर्याय क्रमांक 1 हिंदू, पर्याय क्रमांक 2 इस्लाम, पर्याय क्रमांक 3 बौद्ध आणि पर्याय क्रमांक 4 ख्रिश्चन। या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बौद्ध। प्रश्न क्रमांक 10, डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्म कधी स्वीकारला? पर्याय क्रमांक 1 1947, पर्याय क्रमांक 2 1950, पर्याय क्रमांक 3 14 ऑक्टोबर 1956 आणि पर्याय क्रमांक 4 26 जानेवारी 1950। या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14 ऑक्टोबर 1956। प्रश्न क्रमांक 11, डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतर कोठे केले? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 दिल्ली। या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर। प्रश्न क्रमांक 12, आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? पर्याय क्रमांक 1 केसरी, पर्याय क्रमांक 2 मुकनायक, पर्याय क्रमांक 3 लोकमत
आणि पर्याय क्रमांक 4 सकाळ. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मूकनायक. प्रश्न क्रमांक 13 बहिष्कृत हितकरणी सभा कोणी स्थापन केली? पर्याय क्रमांक 1 गांधीजी, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 नेहरू आणि पर्याय क्रमांक 4 टिळक. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर आंबेडकर. प्रश्न क्रमांक 14 डॉक्टर आंबेडकरांचे प्रसिद्ध घोषवाक्य काय आहे? पर्याय क्रमांक 1 स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, पर्याय क्रमांक 2 शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, पर्याय क्रमांक 3 करो या मरो आणि पर्याय क्रमांक 4 जय जवान जय किसान. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. प्रश्न क्रमांक 15 डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या पुस्तकाची रचना केली? पर्याय क्रमांक 1 गीता, पर्याय क्रमांक 2 बुद्ध आणि त्यांचा धम्म, पर्याय क्रमांक 3 रामायण आणि पर्याय क्रमांक 4 महाभारत. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुद्ध आणि त्यांचा धम्म. प्रश्न क्रमांक 16 डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या विद्यापीठातून PhD केली? पर्याय क्रमांक 1 मुंबई विद्यापीठ, पर्याय क्रमांक 2 कोलंबिया विद्यापीठ, पर्याय क्रमांक 3 दिल्ली विद्यापीठ आणि पर्याय क्रमांक 4 पुणे विद्यापीठ. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोलंबिया विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 17 डॉक्टर आंबेडकर कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? पर्याय क्रमांक 1 वित्त समिती, पर्याय क्रमांक 2 मसुदा समिती, पर्याय क्रमांक 3 शिक्षण समिती आणि पर्याय क्रमांक 4 आरोग्य समिती. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मसुदा समिती. प्रश्न क्रमांक 18 डॉक्टर आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कधी झाले? पर्याय क्रमांक 1 1950, पर्याय क्रमांक 2 1956, पर्याय क्रमांक 3 1960 आणि पर्याय क्रमांक 4 1970. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1956. प्रश्न क्रमांक 19 डॉक्टर आंबेडकर यांचे समाधीस्थळ कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 राजघाट, पर्याय क्रमांक 2 चैत्यभूमी मुंबई, पर्याय क्रमांक 3 शिवाजी पार्क आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चैत्यभूमी मुंबई. प्रश्न क्रमांक 20 डॉक्टर आंबेडकरांना कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपिता, पर्याय क्रमांक 2 बाबासाहेब, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य आणि पर्याय क्रमांक 4 गुरुदेव. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाबासाहेब. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, आपल्या जवळच्या 3-4 मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अजून एक तुम्हाला मला काही सांगायचे असेल, सुचवायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवा.